राम राम मंडळी, तर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण चाललेलो बघा कात्रजला. आता कात्रजला म्हणजे विषय असा होता की आपण चाललेलो प्राणी संग्रहालयात. आता ते म्हणजे कुठलं, ते म्हणजे आपलं राजीव गांधी प्राणी संग्रहालय. मग पकडली PMT डायरेक्ट बेकरायमधनं आणि डायरेक्ट आपण आलो कात्रजला. कात्रजला उतरलो थोडंसं चालायला लागतं, तर तेवढं कष्ट तर घ्यावंच लागेल ना, आपल्याकडे काय गाड्या नाहीत त्या. फायनली मग उतरून डायरेक्ट आपण गेलो प्राणी संग्रहालयात तिकडं चालत हळूहळू चाललेलो. काय मोकळं वातावरण होतं सगळं. फायनली गेलो तिथं. ओके, म्हणजे आपल्या तिघांची तिकीटं काढून घेतली. दुसरं कोण येणार आहे आपल्यासोबत? तिघंच. मग काय वाघ आपला निघाला डायरेक्ट. मस्तपैकी तिकीट काढलं, एंट्री केल्याच खतरनाक व्ह्यू दिसला. त्यात ही 2 वाघ तर काय पुढंच गेलतं. आता म्हटलं 3 वाघ आलं तर एका वाघाला भेटा, एक नाही तर तसं 2 वाघ होतं. तुम्हाला पुढे व्हिडिओत गेल्यावर दाखवतो. तर काय कॅनला माहिती असतील, पण काय कॅनला नसतील माहिती बघा, ते आपण दाखवणार आहे. आता इथनं चालू होतं बघा प्राणी संग्रहालय. इथं होता मांजरांचा सगळा विषय बघा. इथं म्हणजे 1-2 जातींची मांजर इथं ठेवली होती आणि तिथून पुढं होता खरा विषय बघा. इथं होता माकडांचा विषय. अशी खतरनाक खेळत होते का नाही दोरीवणी. आता दिसत होती 2च, बाकीच्या आत असतेली का एवढी 2च आहे ती बी माहीत नाही. पडता वाचलं बघा ती. तेवढ्यात दुसरा वानर आलाच बाहेर बघा तिथनं. कसं काय, हां खतरनाक भाऊची एंट्री झाली. तेवढ्यात तो वाघ तिकडं पडता वाचत होता म्हणून तिकडचा शूट घेतला. आता तो बघा कसा सर्कस चालली आहे त्याची. ओके, मध्ये तिथनं वर चढतो वाघ आणि एकदम कोपऱ्यात जाऊन बसतो बघा. फायनली मग तिथनं आपलं म्हणतात सटकावं पुढं, कारण की एवढाच विषय ना, आपल्याला लय विषय बघायचा होता जरा. तिथनं आपण जातो बघा, पहिलं सापांचा जो इलाका आहे तिथं जाऊन पोचतो आपण. मग तिथं खरा होतो सीन चालू. हे बघा, दामन जातीचा साप आहे हा, बिनविषारी. चावला तरी काय होत नाही, दुखतं पण काय होत नाही. त्यामुळं असं काय होत नाही म्हणून जाचाल धरायला, पण असं काय प्रयत्न करू नका. त्यामुळं अगोदरच तुम्हाला आपलं वॉर्निंग देऊन ठेवतोय. सांगणं बरं पडतं, आपण एक सांगणार तुम्ही करचाल एक, ते बरोबर नाही ना. त्यामुळे अगोदर सांगितलेलं बरं. बिनविषारी पण चावल्यावर दुखतंच ती. हे बघा कासवं कशी काय ती मस्तपैकी ऊन शेकत बसलेली मस्तपैकी ओकेमध्ये. आता तिथनं पुढं गेलो आपण खरं म्हणजे मेन विषयाकडे बघा. तो आहे गोनस म्हणजे सगळ्यात विषारी साप. आता बऱ्याच लोकांना, जे गावाकडचे लोक आहेत त्यांना तर हा विषय माहिती असेल, गोनस म्हणजे काय असते. आता मी पण बघितलं आहे, तिथं माहिती पण आहे, तुम्ही ती वाचू शकता आणि साप पण बघून घ्या तुम्ही. फायनली मग आता साप बघून झाला आपला. आता आपण आलो बघा जाळीदार अजगरकडं. त्या अजगर म्हणजे एवढं मोठं होतं की 2-3 माणसं त्या एका अजगरात बसलेलं एवढं मोठं अजगर होतं. पण काय ते निवांत झोपलं होतं, ते काय हलत नव्हतं. त्यामुळं मला पण विश्वास बसला नाही नक्की ते जिवंत आहे का मेलेलं आहे. तुम्हाला माहीत असेल कोणतं कमेंट करून सांगा नक्की कसं आहे ते. त्यामुळं त्याला राम करून आपण डायरेक्ट आलो पुढच्या विषयाकडे, जे की चांदणे कासव. आता चांदणे कासव म्हणजे विषयाचा असा होता की ते त्याचं जे कवच असतं वरचं, ते पूर्ण असं स्टारने म्हणजे चांदण्यांनी भरल्यागत होतं. त्यामुळे त्याला नाव दिलं तर त्यांना चांदणे कासव. कसं काय खतरनाक आहे का नाही विषय, काय तर युनिक. फायनली मग तिथून आपण गेलो डायरेक्ट आत एंट्री केली. जे की काचत सगळे प्राणी ठेवले होते, त्यातले काही जिवंत होते, काही मेलेले होते, काही जे अवशेष असे म्हणजे तयार करून तिथे ठेवलेले होते. आता ह्याला जे नाव होतं बघा, ते ग्रीन इग्वान म्हणून नाव आहे. म्हणजे आपल्या भाषेत आपण म्हणतो गिरगिट, त्याला आता ग्रीन इग्वान म्हणतात, पण आपण म्हणतो गिरगिटच. त्यामुळे काय विषयच खोलता हो. हे बघा, इथं त्याची माहिती पण दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. कोणाला समजले नाही तर हिंदीत पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. त्यामुळे काय प्रॉब्लेमच नाही. नंतर आलो आपण धुळ नागिनकडं. आता ती काय एवढी दिसणार नाही तुम्हाला, कारण की ती एकदम कोपऱ्यात बघा लपून बसलेली का तिकडं जाऊन बसलेली ती काय विषय माहीत नाही. पण तो काय एका कोपऱ्यात आहे. झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपण, घ्या समजून आता तुम्ही पण. नंतर ना आपण आलो तस्कर या सापाकडे. आता तस्करा साप म्हणजे मला पण माहीत नव्हता, पण नाव अशी वेगवेगळ्या प्रकारचे नावं समजत होती. आता हा म्हणजे साप आहे तो विषारी साप आहे बघा. त्यामुळं ते पण काचत तेवढ्याच जातीचे फक्त साप ठेवले होते, बाकीचे कुठले दुसरे साप नव्हते बघा. नंतर ना हा दुसरा साप बघा. कसं आहे, सगळ्या वेगवेगळ्या जातीचे प्रत्येक वेगवेगळ्या अपार्टमेंटमध्ये ते साप काय असतील ते वेगवेगळे प्राणी पक्षी ठेवलेले होते त्यांना. त्यानंतर ना आपण आलो बघा मगरकडे. सगळ्यात खतरनाक विषय, ती पण निवांत झोपली होती. आज काय असं वाटत होतं वाघ त्यांना बघायला ते का ती वाघाला भिवून लपलेत आहेत, तीच काय विषय कळत नव्हता नक्की. त्यामुळं जाऊ द्या म्हणलं, आपण काय लांबणं दर्शन सगळ्यांची घ्यायची चाललेली. तू झोपूनच राहा म्हणलं, आपण पुढं जाऊ. आता इथं बघा, इथं प्रत्येक जातीचे म्हणजे जेवढ्या सापाच्या जाती असतील तेवढ्या सगळ्या इथं त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला होता बघा. त्यात त्यांना पूर्ण नाव माहिती पण दिली आहे त्यांची, तर तुम्ही बघून वाचा एकदा. त्यानंतर ना आपण जातो सगळ्यात नाव देखतो आपले नागदेवता.
बघा कसे नाग आहेत, एकदम असे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रत्येक जातीचे नाग आहेत ते त्यांनी ठेवलेले. त्यातले काही नाग होते नकली, पण काही नाग ओरिजिनल होते. ते तुम्हाला समोरून पण दाखवतो. जे खाली होते ते पण बघा जरा. तुम्ही माणसाला नकली असेल पण हा ओरिजिनल होता. हा आता झोपल्यात सगळे, पण काही नाग असे होते ते हलत होते. ते बघा. कसे काय विषय खोललाय का नाही. एका एक असे 2 ते 3 नाग एकत्र बसले होते. त्यामुळं ज्यांना हलक्या काळजाचे आहेत त्यांना तर काळजावर दगड ठेवून असे व्हिडिओ बघा मित्र म्हणतो. एवढ्या जवळून सापाचं दर्शन म्हणजे खतरनाक विषय. त्यात होते बघा घोरपड ही आपल्या गावाकडे पण बघायला भेटले आपल्याला. असं नाही की दुर्बळ प्राणी हे सगळीकडे बघण्यात आपल्याला भेटतो. सहसा करून तर डोंगराळ ठिकाणी. हे 2 वाघ बघा कसं त्यांना टक लावून बघत होतं. त्यानंतर गेलो आपण डायरेक्ट अजगराकडे. हे छोटं अजगर होतं, मागासचं मोठं अजगर होतं. हे पण निवांत झोपलं होतं. त्याचे काय हालचाल दिसत नव्हते आपल्याला. कसं काय निवांत झोपलं आहे बघा. चालतंय म्हणलं चला, त्याची पण बघा माहिती थोडीशी दिली त्यांना तिथं. आता इथून डायरेक्ट यांना रामराम ठोकून आता पुढचा प्रवास आपला चालू करावा म्हणलं. की बघा नवीन काहीतरी यांचा विषय चालला आहे आणायचा इथं. त्यामुळं असं मस्तपैकी त्यांना असं पूर्ण असं जो टाईप करून टाकलं आहे. पूर्ण 4 बाजूनं पॅक करून ठेवलं आहे. त्यामुळं असं मोठा काहीतरी विषय असणार इथं. बघू येऊ थोड्या दिवसानंतर बघू आपण काय असेल काय नाही ते पण तुम्हाला दाखवू नंतरनं. जर आलीच तिथं काय तर थोड्या दिवसानंतरनं. त्यानंतर आपण जातो डायरेक्ट खालच्या बाजूला पायऱ्या उतरून, जो की नदीकडे जाणारा रोड आहे. हा नदीकडे जाणारा रोड म्हणजे इथे खाली बाजूला त्यांना मोरांचे जे घरटे आहेत ते बनवलेले आहेत आणि त्याच्याच बाजूनं नदी वाहते. की बघा नदी जे की खडकवासला धरण आहे, त्या धरणातून पाणी नदीत सोडले जाते. फायनली मग आपण डायरेक्ट मोर जिथे ठेवलेले होते तिथे येऊन थांबतो आपण. तिथं बघा हे बघा मोर. हेच बघा बाजूच्या जाळीत मोर डालून ठेवलेले होते. आता तुम्हाला दिसतोय का नाही बघा, थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला, थांबा. हे वरच्या बाजूला लांडर होते आणि खालच्या बाजूला जो कोपऱ्यात आहे बघा तिथं मोर होता. थोड्या वेळाने येतो बाहेर बघा, तुम्हाला दिसून जाईल. हे बघा मोर इथं. आपण आपल्या गावाकडं बघण्यात येतो. शहरात कसं येतं फक्त झूमधून प्राणी संग्रहालयामधून बघण्यात येतो, पण आपल्या गावाकडं दिसतो बऱ्यापैकी. इकडून पुढे काय एवढं काय नव्हतं, म्हणजे पुढे रोडच बंद होता, पुढे जाता येत नव्हतं. त्यामुळे आपलं म्हणलं इथून टर्न मारावं माघारी. मग आपण आता चाललेलो वाघाची भेट घ्यायला, जी की आले ते 3 वाघ. तर कसं हे 2 वाघ आतुरतेनेच चाललेलं, कारण की त्यांना वाघच बघायचा होता आज. चालतंय म्हटलं चला पटपट. फायनली मग आपण जाऊन पोचतो पांड्याच्या तिथं, जे की हा बघा पांडा आहेत अस्वल. म्हणजे ते काय त्यांचं आत जेवण करायचं टायमिंग झालं, त्यामुळे ते गेटच्या तिथं जाऊन बसतात. इकडं जवळ येत नाहीत लवकर. ते फक्त दिसतात ते सकाळचेच, जे की चालू झाल्या नंतर ना एकदा दुपारच्या पुढं होऊन गेलं की ते जागा सोडतच नाही. तिथंच आत जायचा प्रयत्न करतात, कारण त्यांची तिथं अन्नाची जागा आहे. त्यानंतर आता म्हणलं बास्त झालं, त्यांना पण सुखानं बसू दे, आपण आता पुढे तिकडे जावं म्हणलं, दुसरं काहीतरी बघू आता म्हणलं. त्यानंतर ना आपण आता जे चाललेलं ते बघायला चाललेलं चितळ म्हणजेच एका हरणाचा प्रकारागत आहे बघा. हुबेहूब हरणच दिसतं थोडं. आता इथून काय एवढं दिसत नव्हतं, कारण की कळप पूर्ण जे चढ आहे त्या चढाच्या पलीकडच्या बाजूला जाऊन थांबलेला सावलीत. त्यामुळे आपल्याला काय एवढं इकडून स्पष्ट असं दिसत नव्हतं. तर तुम्हाला असं थोडंसं झूम करून दाखवतो बघा. ते बघा थोडंसं दिसल्यागत होईल, पण नाही दिसणारच नाही, कारण की तो पूर्ण कळप पलीकडच्या बाजूला जाऊन थांबला होता. त्यामुळे एवढं काय नीट दिसत नव्हता. जाऊ द्या म्हटलं फायनली आता जाऊ मेन आपल्या वाघाची गाठ घ्यायला. काय गेल्या वाघानं आपल्याला दर्शन दिलं. काय वाघाला बघून पण बरं वाटलं जरा, कारण की 3 वाघ एका वाघाला बघायला आलं तर म्हणजे विषय खोलले हो जरा. फायनली वाघाने एंट्री केली मस्तपैकी अशी. कश काय मग काय चला म्हणलं आता तू पण व्हायची फिरून, आम्ही पण बाकीच्या गोष्टी बघून येतो तुला माघारी भेटायला. चालतंय म्हणला या नंतर ना. हो म्हणलं नक्की येणार. मग तिथं त्याला रामराम केला ना आपलं आलो पुढं. आता पुढं आलो तो म्हणजे ते होतं बघा गावा टाईप, म्हणजे गाव आता पुढं होता, पण नाव काय एवढं माहीत नव्हतं आपल्याला बघा, कारण की तर पाटी दिसत नव्हती कुठं. त्यामुळे हे जर नाव बघायचं राहून गेलं. नंतर ना आपण बघा जातो पुढं गावाकडं. पण जात त्याच्या अगोदर तुम्हाला म्हटलं त्या गाड्या दाखवायच्या. माणसं इथं पण पार्कमध्ये आल्यावर पण गाड्या वापरतात, मग येतं तेच कशाला ती कळत नाही. चालल्यावर व्हायचं ह्या वातावरणात चालल्यावर कसं बरं वाटतं का नाही. माणसांना ते समजतच नाही हो. जाऊ द्या आपण तरी कोणाला सांगणार. आपण आपलं म्हणलं चालू ठेवावं. नंतर आपण गेलो गावा बघा कसं काय विषय. हे पण साहेब आपलं लांबच जाऊन थांबलेलं. आज काय सगळीच जण लांब पळत होते आपल्यापासून. त्यामुळं काय म्हणलं आता जाऊ द्या, होईल तेवढं तरी बघत राहू.
बघा पूर्ण एका कोपऱ्यात जाऊन थांबले होते. तुम्हाला पण नंतर माघार येताना म्हटलं जवळनं भेटावंच, पण तरी म्हटलं आत्ता पण थोडंसं दर्शन द्यावं तुम्हाला. असं आल्यासरशी आपण नाराज करत नाही कोणाला. ठीक आहे म्हटलं चालतंय. मग आल्या त्यांना पण जरासं झूम करून घ्यावं म्हटलं. मस्तपैकी बघा दोन्ही शेट तिकडं एकदम लांब थांबलं होतं. थोडं थोडं दिसत असतील बघा ते बघा खालच्या बाजूला. त्यानंतर आपण केला पुढचा प्रवास चालू. आता मेन प्रवास होता इकडं बघा अजून एक. इकडं म्हणजे हत्ती, सिंह, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत हरण हे ते इकडं बघण्यास भेटतं बघा. मग आपण हा ब्रिज क्रॉस करून डायरेक्ट आलो पलीकडच्या बाजूस. मग इकडून चालू होतो खरासीन. आता इकडं आल्या पण इकडून जरा थोडंसं चालावं लागतं आतपर्यंत, कारण लगेचच चालू कुठली गोष्ट होत नाही इकडं. मग थोडंसं आत चालत गेल्यानंतर आपल्याला दिसते नीलगाय बघा. आता नीलगाय बघण्यात इकडं आलतो पण इथं काय दिसलेच नाही ते. आता म्हटलं इथं काय दिसत नाहीत म्हणजे हे पण कुठंतरी जाऊन बसले असत्या. पण काय म्हटलं इथं होप सोडून दिलं तर आपण काय नाही दिसणार म्हणून. पण थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्या 2 वाघांना दिसल्या असत्या. पुढं त्यांना खायला टाकलं होतं गेटच्या तिथं खात होत्या. मग पड दिसणं तिथं गेलो. तिथलं म्हणलं आता बघावं काय ओकेमध्ये खात होत्या सगळं. चालतंय म्हटलं चालू द्या. दर्शन दिलं हीच लई मोठी गोष्ट आहे म्हटलं आमच्यासाठी. काय त्यांना तिथनं रामराम ठोकावं म्हणलं आता काय पुढचा प्रवास चालू करावा आपला. नंतर आपण आलो ते चिंकाराच्या इथं. तर चिंकारा म्हणजे कुठल्याही प्रजातीचं हे आहे प्राणी हे काय आपल्याला माहीत नाही. म्हणजे थोडक्यात ते हरणागत दिसतं पण जरा वेगळ्या प्रजातीचं असतं. तर कुणाला काय माहीत असेल याच्याबद्दल तर मला नक्की कमेंट करून सांगा. एकदम छोटे छोटे असे शेळेगत दिसत होते. निवांत मस्त. काही जण उन्हाची सावली ऊन घेत होते तर काही सावलीत निवांत बसले होते. मस्त असं त्यांचं चाललं होतं. काय तिथं नंतर आलो आपण डायरेक्ट हत्तीच्या दर्शनाला. हत्ती काय निवांत मोकळे जंगलात सोडले होते. आज काय डालून नव्हते आत म्हणजे पिंजऱ्यात नव्हतेच बंद. ओकेमध्ये असे जंगलात फिरत होते. चालतंय म्हणलं इकडून लांबूनच आपण यांचं दर्शन घेतलं. परत माघार येताना म्हणलं तुमच्या गाठी बिठी घेतो. आता काय तुम्ही एवढं नीट दिसत नव्हता. काय नंतर आपण म्हणलं आता पुढं जावं, कारण पुढं सगळ्यात मोठा विषय होता तो जंगलाचा राजा आपल्याला बघायचा होता. म्हणून आपण डायरेक्ट आता तिथनं कलट्या नाही म्हणली. फायनली मग इथं ह्यांना रामराम ठोकला. पुढं आता जातोय तर काय अजून एक हत्ती. चालतंय म्हणलं तुम्हाला बी नंतर माघार येऊन भेटतो. 2-2 हत्ती बघून आपलं म्हणलं आता पुढं चालावं, कारण की आपल्याला महत्त्वाचं म्हणजे सिंह बघायचा होता. कारण की टायमिंग होता आलता जो बंद व्हायचा, त्यामुळं ते पण नंतर आत बंद होऊन जातात. हे बघा हत्तींसाठी आंघोळ करण्यासाठी मोठा स्विमिंग पूल करून ठेवलेला ओकेमध्ये असा. काय मग विषयच खोलो. फायनली मग हो काय पुढं आहे जो हत्ती डालायचा जो पिंजरा आहे तो पुढं आहे बघा या शेडमध्ये. नंतर आलो आपण बघा जंगलाच्या राजाकडं. कशी काय विषय खोल आहे का नाही. आता तुम्हाला ह्यात आहे का नाही त्यांना डरकाळी पडलेली पण आवाज आहे. तुम्ही ऐका नीट फक्त आता इथनं पुढं. मग कशी काय आवाज होता ऐकला ना. तर माणसांच्या कालव्यात तुम्हाला काय एवढं नसेल नीट ऐकू आलं पण बऱ्यापैकी येत होता. नंतर माघार येताना परत आपल्याला हत्तीत दिसला. मग काय त्याचा ओकेमध्ये असं योगासनं करायला चालले होते. तुम्ही पण बघा कसा व्यायाम करतोय तो. मस्तपैकी असा पायांचा व्यायाम चालला होता त्याचा. ह्यांना प्राण्यांना कळते पण आपल्या माणसांना कळत नाही व्यायाम करायचं. व्यायामानं कसं आपली तब्येत नीट राहते हो. ती माणसांना कधी कळणार. सांगून माणसं काढायची ते पण माणसं काय ऐकत नाही ती. जाऊ द्या म्हणलं चला आपलं आपण पुढचं बघावं. ओकेमध्ये मग आलो आपण इथं आता लांडग्याकडं. आता लांडगा म्हणजे गावाकडं तर सहसा करून बऱ्यापैकी दिसतो सगळीकडं बघा. आता इथं पण ह्याला डाळून ठेवलेला पण इथं काय गुन्हा जात नाही. ते ह्याला भेटलेला माणसाचा तुकडा निवार पळत होता पण त्याची चेष्टा लावलेली कावळ्यांना. काय चालतंय म्हणलं ज्याच्या त्याच्यावर. फायनली त्याच्याबरोबरच चाललेली माझ्या म्हणलं आपण बी बघावे जरा. त्यानंतर ना आता म्हणलं चला तुला मी रामराम करतो आपण पुढं जाता. इथं पुढं आलतो आपण ते चौशिंगा. आता चौशिंगा म्हणजे विषय असा आहे की काय असेल त्याचं माहिती ती तिथं बोर्डवर दिली आहे बघा. ती पण तुम्ही बघा. इथं काय जास्त बाहेर नव्हते आज.
एक दोघंच बाहेर होते फक्त, बाकीचे त्यांना डालून ठेवले होते. ते बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा बाकीचे तो का आतमध्ये आहेत आणि जे आहेत ह्या मादा आहेत आणि जे नर असतील त्या डोक्यावरती शिंग असतं बघा, आणि ते नर बघा त्यांना डालून ठेवलेले, त्यामुळे काही जास्त एवढं दिसत नव्हते. आणि नंतर ना आपण आलते बघा काळवीट. ही आहे काळवीट आणि त्याच्या एवढं छोटंसं पाडच होतं, असं मस्त झोपलं होतं उन्हाला की बासच, मस्तपैकी असं उन्हाची हवा शेकत बसलं होतं. नंतर ना मग बाकीचे गँगवर चाललेलं त्यांचं इकडं जा तिकडे, तिकडं जा इकडे, खायच्या शोधात इकडं तिकडं पळत होते ते. तिथून बघा पुढे तुम्हाला पूर्ण कळप दाखवतो मी आता. हे इथं थोडीशीच आहेत एकदम, जास्त नाही तिथं. बाकीचं कळप जो आहे तो पुढचं पाण्याचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन थांबलेला कळप बघा. हे बघा धावपळ चालूच होते त्यांची एकामेकामागं. हे बघा या बोर्डवरती पूर्णपणे माहिती आहे. तुम्हाला जर वेळ भेटला तर नक्की पॉज करून माहिती वाचा सगळी. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त त्या बोर्डवर चांगली माहिती वाचायला भेटेल. ज्यांना हिंदी समजते, ज्यांना इंग्लिश, दोन्ही भाषेत ते बोर्ड आहेत. आणि तुम्हाला म्हणलेलं कळप दाखवतो, ते कळप बघा ते बघून घ्या कसं काय विषय खोल आहे का नाही. तरी पण काय काय जे काळवीट आहेत ते पिंजऱ्याच्या आत असतील. हे बघा गावा तुम्हाला म्हणलेलं मी रिटर्न माघार जाताना पण जवळून दाखवतो. तेवढ्यात नशीब एवढं चांगलं आमचं की माघार येताना तो नेमका असा मोकळ्या जागेत येऊन थांबला होता. काय ह्याचं पण दर्शन झालं मस्तपैकी एकदम. आणि आता इथून आपण जाणार होतो ते बघा सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी. आता मगाशी झाला मोठा वाघ बघून आता चाललेलो आपण पांढरा वाघ बघायला. तर पांढरा वाघ म्हणजे विषय काय तो मला पण बघा जरा कसं काय. लांबून नाही दिसत एवढा, जवळ आल्यावर तुम्हाला कळेल नक्की वाघ पांढराचा आहे का नाही का तांबडा आहे तो. कसं काय आहे का नाही पांढरा वाघ. विषय खोल हो. मस्तपैकी असं ह्याचं पण दर्शन घेतलं तर दर्शनच म्हणायचं हो. ह्यांच्या पुढं कोण काय बोललं का. कसं काय चाल. हां बघा मला पण माहिती नव्हतं, विश्वासच नव्हता पांढरा वाघ असा म्हणजे इथं असेल. समोर नेऊन बघितलं डोळ्यानं दिसला. मग काय नंतर ना ह्यांना पण म्हणलं आता चला तुम्ही पण लय दर्शन दिलं आम्हाला, आता पुढं बाकीचं पण बघून घ्यावं. नंतर ना आपण जाणार होतो बघा बिबट्या बघायला. हे बघा यांची माहिती इथं अवश्य एकदा टाईम भेटलं वाचून घ्यायचं एकदा. काय बिबट्या बघायच्या अगोदर परत हे वाघ आपले शेड जवळ आलतेच. म्हटलं आता काय आलाय तर अजून एकदा तुझी म्हटलं गाठ घेऊन निघावंच. कसं काय चाल. हां विषय खोल आहे का नाही. मस्तपैकी पुढं जाऊन परत माघारी आलं शेट. मग काय नंतर ना म्हटलं आता चला बाद झालं, आमचा दिवस अख्खा इथंच जाईल. म्हटलं तुम्हालाच बघण्यात तुम्हालाच बघायला पण बासकी आता किती वेळ तुम्हाला तरी बघायचं, बाकीच्यांना पण बघून घेऊ. म्हटलं मग काय चालतंय म्हणला जावा या परत नक्की वेळ भेटल्या. हो म्हणलं चालतं येतो. मस्तपैकी आलो बिबट्याला बघायला. काय एकतर आम्ही येताच त्याला काय झालं डायरेक्ट वरतीची जाऊन बसला, ती परत खाली उतरलाच नाही. कसं काय बघा चालतो एक नंबर असा तिथंच बसतोय, ते खाली उतरतच नाही. तर काय म्हणलं आम्ही तुझं काय वाईट केलं तुलाच माहिती बाबा. त्यात एक दुसरा होता तो खाली पळत होता नुसता इकडून तिकडं तिकडून इकडं. तो बघा दिसला का. त्यानंतर आता म्हणलं चला तुम्हाला पण राम राम टाकू. बघा हा एकदम असा टोकावर जाऊन वरती निवांत बसलेला. त्याला असं झालं की मी कधी कुठून बाहेर निघतो आणि कधी कुणाला खातोय. तसं नसतं अरे म्हणावं, त्याला पूर्ण तो पॅक असतो, त्यामुळं काय तुला बाहेर यायला चान्सेस नसतात कुठनं. हे बघा त्याची माहिती आहे इथं. नंतर ना आपण आलो बघा. हे आता हे किती जणांना माहिती आहे त्यांना सांगा मला पहिलं, नंतर मी तुम्हाला सांगतो. जे काय कायांना ओळखीत आलं असेल बघा, कायांना नसेल आले. हा आहे शेकरू प्राणी बघा. हा फक्त भीमाशंकरच्या जंगलात आढळून येतो, हा दुसरीकडे कुठंच आढळून येत नाही बघा. ह्याची माहिती पण तुम्हाला समोर बघा बोर्डवरती दिसेल. हा बघा आणि नंतर ना आपण आलो ते बघा रानमांजर. तुम्ही म्हणताल आता रानमांजर म्हणजे काय, तर आपले जे घरातले मांजर असतात त्याच्या डबल ते टेबल मोठं आणि तब्येतीनं उंचीनं सगळ्या गोष्टी ते चप्पळ सगळ्याच गोष्टीने पुढं असतं, त्यामुळं ह्याला रानमांजर म्हटले आहे. बाकीचे जे आता आहे ते डालून ठेवलेले एक दोनच बाहेर होते, त्यामुळं काय एवढे जास्त दिसत नव्हते आपल्याला.
त्यानंतर तुम्हाला बघा वाघाटे दाखवतो. तर वाघाटे म्हणजे काय, तर वाघाची मावशी. आपल्या भाषेत वाघाची मावशी म्हणजे असा विषय आहे त्यांचा की सेम डिक्टो वाघागत, पण फक्त दिसताना मांजरागत दिसणार असा विषय. म्हणजे कलर हा वाघागत आणि हाईट, उंची, तब्येत ही सगळी मांजरागत, त्यामुळे त्याला वाघाटे असं नाव दिलेलं आहे त्यांना. बघा हे रानमांजर आपलं झालं. आता जाऊ वाघाटीकडं. यात पूर्ण माहिती आहे बघा त्याची, अवश्य वाचून घ्या तुम्ही सर्व माहिती. हे बघा वाघाटी, तुम्हाला बोललेलो का नाही मी, दिसायला मांजरागत पण कलर हा वाघागत, त्यामुळे त्याला नाव हा वाघाटे दिलं होतं. पण ते काय निवांत एका बाजूला जाऊन बसलं होतं, ते समोरच येत नव्हतं. तरी पण म्हणलं तुम्हाला थोडंसं जाळीतून झूम करून दाखवावं. ते बघा एकदम एका कोपऱ्यात बसलेलं बघा, ते बघा तो का. त्यानंतर ना ताई परत रानमांजरच होते. हे दुसऱ्या पिंजऱ्यात डालले होते आणि ते दुसऱ्या पिंजऱ्यात होते. हे त्यांच्यापेक्षा पण मोठे होते बघा. फायनली त्यांची सरकत चालूच होती, इकडून तिकडं ये जा पळापळ खेळणं हे चालूच होतं त्यांचं. मग काय आता नंतर ना सगळे प्राणी तर दाखवून झालतेच. तुम्हाला पण कधी जरा अवश्य इकडे यायचं असेल तर नक्की या. तिकीट काय एवढं जास्त नाही, तिकीट एकदम थोडंसंच आहे, जे की आपल्याला परवडेल असंच. कधी यायचं झालं तर स्वारगेटवरून डायरेक्ट कात्रजला बस आहे बघा. तुम्हाला कात्रजच्या मेन स्टॉपला उतरले की तिथून 2 मिनिटाच्या अंतरावर फक्त बघा, तिथून तुम्ही चालत पण येऊ शकता. तर अवश्य तुम्ही कधी एकदा भेट द्या. एकदम असं मस्त असं वातावरण आहे ना, तुम्हाला आवडून जाईल बघा. त्यानंतर आपण एक्झिट करून घेतलं आपलं. फायनली गेटवर आलो आणि तिथं काही माहिती होती ती पण बघा. इथून पूर्ण रोडमॅप आहे, जो आपलं जे राजीव गांधी प्राणी संग्रहालय आहे ना, त्याचा पूर्ण रोडमॅप आणि त्यात किती प्राणी पक्षी आहेत ना ते पण त्यांना तिथे दिले आहेत. ते पहिले तुम्ही बाहेर वाचा आणि मग आतमध्ये जा, म्हणजे तुम्हाला फिरायला सोपं पडेल. त्यांना पूर्ण असे टप्पे एका रोडमॅपवरती दाखवून दिलेले आहेत, बॅनरवरती पूर्ण. आणि ह्या काही बाहेर माहिती देखील आहेत, ह्या पण नक्की तुम्ही त्यांच्या नियम वाटी वाचा आणि ते पूर्णपणे काटेकोरपणे पालन पण करा. चला भेटू पुन्हा पुढच्या